नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज आपण तोंडामध्ये टाकताच विरघळणारी आणि भरपूर साऱ्या लेयर्स असणारी शंकरपाळी बनवणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता किती छान एकदम खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे। तोंडामध्ये टाकताच विरघळते ही शंकरपाळी। 1 किलोच्या मैद्याच्या प्रमाणात आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका। भरपूर साऱ्या ट्रिक आणि टिप्स सांगितलेल्या आहेत। तर इथे बघा, मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, 2 पॅकेट घेतलेत अर्धा किलोचे। त्यानंतर इथं 250 ग्रॅम साखर मी घेतली, बारीक करून घेतलेली आहे। इथे बघा 250 मिली दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर दूध होतं त्यातलं अर्ध दूध मी घेतलेलं आहे गरम करून। आणि तूप घेतलेलं आहे 250 ग्रॅम, तूप मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि साखर घेताना की नाही आपल्याला बारीक करूनच घ्यायची आहे। तर 1 किलोच्या मैद्याचं प्रमाण आहे हे बरोबर। तूप इथे बघा मी 250 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। तूपही घेताना की नाही मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। आता की नाही आपल्याला साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे तुपामध्ये। आता जे दूध होतं ना ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे। दूध मी गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही थंड दुधाचाही वापर करू शकता, कारण की आपल्याला हे मिश्रण नंतर गरम करायचं आहे। तर इथे बघा साखर आपण बारीक केल्यामुळे लगेच वितळते, तर बऱ्यापैकी साखर वितळलेली आहे। तरी एकदा आपण की नाही गॅसवरती हे पूर्ण मिश्रण की नाही आपण 5 मिनिटं की नाही गरम करून घेणार आहोत। खूप जास्त गरमही करायचं नाही आहे, साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। तर आता की नाही इथे बघा मी मैदा घेते, पूर्ण 1 किलो मैदा घेतलेला आहे मी। पॅकेटचा मैदा असल्यामुळे चाळून घेतला नाही आहे गाळून, तर त्यामध्ये काहीच घाण नव्हती म्हणून। जर तुमचा सुट्टा मैदा असेल तर गाळून नक्की घ्या मैदा। तर पूर्ण 1 किलो मी मैदा की नाही परातीमध्ये काढून घेतलेला आहे। 2 चिमूट मीठ घालायचं आहे, खूप जास्त मिठाचा वापरही करायचा नाही आहे, थोडंसंच मीठ घालायचं आहे। आता इथे बघा तूप, दूध आणि साखर आपण गरम करून घेतलेलं होतं, ते थोडंसं थंड झालेलं आहे। खूप जास्त थंड करायचं नाही किंवा कोमटही करायचं नाही आहे, बोट बुडेल इतपत आपल्याला थंड करायचं आहे। आणि आता की नाही आपल्याला लगेच पीठ मळून घ्यायचं आहे, शंकरपाळीचं कणिक मळून घ्यायचे आहे। तर इथे बघा हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना अगदी परफेक्ट आहे। 1 किलो मैद्यासाठी जे मी तुपाचं, साखरेचं आणि दुधाचं प्रमाण दिलं आहे ना, परफेक्ट असं प्रमाण आहे। तुम्हाला जर थोडीशी गोड शंकरपाळी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता, पण जे मी जितकं प्रमाण दिलेलं आहे ना साखरेचं, तेवढी जर तुम्ही साखर घातली ना तर शंकरपाळी व्यवस्थित गोड होते, बिस्किटासारखी लागते टेस्टला पण। तर इथे बघा मी याची की नाही आता पीठ मळून घेते। पण तूप, दूध आणि साखर जे गरम करून घेतलेलं होतं ना ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही, गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, कारण की त्यामध्ये की नाही आपण तुपाचा वापर केलेला आहे, तर त्यामुळे तूप नंतर घट्ट होतं। तर गरम गरमच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता इथे तुपाऐवजी, किंवा तेलाचाही वापर करू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही मी सर्व जे आपलं तूप, दूध आणि साखर मिक्स केलेलं पाणी होतं की नाही मी ते सर्व कणकेमध्ये घालून घेतलेलं आहे। आणि याची की नाही आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही जर या प्रमाणाने शंकरपाळी बनवली ना तुमची शंकरपाळी बिलकुल बिघडणार नाही आहे। बघा हे जे पीठ आहे ना एकदम जास्त खूप घट्टही झालेलं नाही आहे आणि खूप पातळही झालेलं नाही आहे, अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता की नाही लगेच आपण शंकरपाळी करायला घेणार आहोत। आपण बऱ्याचदा काय करतो ना पीठ भिजू द्यायला ठेवतो थोड्या वेळ, तर मी पण ठेवायच्या आधी, पण काय व्हायचं ना पीठ घट्ट व्हायचं आणि लाटायला त्रास व्हायचा। तर लगेच आपल्याला ही शंकरपाळी लाटून घ्यायची आहे, बघा लगेच लाटल्या जातं। खूप जास्त घट्टही पीठ करायचं नाही आहे आपल्याला, आणि खूप जास्त पातळ जरी पीठ झालं ना तर शंकरपाळी आपली कडक येते। तर इथे बघा एक लाटी मी लाटून घेतलेली आहे। आता की नाही याला की नाही आता मी फोल्ड मारून घेणार आहोत, म्हणजे आपले शंकरपाळीला लेयर खूप छान येतील। बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे की नाही एक फोल्ड मारून घ्यायचं आहे, अशी लाटून घ्यायची आहे आणि असे फोल्ड मारून घ्यायचे आहेत।
अशी घडी घालून घेतल्यामुळे की नाही शंकरपाळीला की नाही लेअर भरपूर छान येतात। तर बघा आता की नाही ह्याची आपण एक चपाती लाटणार आहोत। जाडसर असं आपल्याला चपाती लाटायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने शंकरपाळीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। जर तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही जे मी तुपाचं, दुधाचं आणि साखरेचं प्रमाण दिलेलं आहे ना त्याच्या अर्धा घ्या। किंवा इथे बघा मी जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे। तर जाडच ठेवायची आहे जेणेकरून आपली जी शंकरपाळी आहे ना छान एकदम खुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेयर येतील। तर इथे बघा अशी लाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। शंकरपाळी म्हटलं की नाही सगळ्यांनाच आवडते, पण ती बऱ्याचदा बिघडते करताना, व्यवस्थित येत नाही, कडक तर होते नाही तर तेलामध्ये विरघळते। तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी नक्की करून बघा। आता इथे बघा हे जे बाजूचे काट आहेत ना ते मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने थोडेसे कट करून घेते, जेणेकरून की नाही शंकरपाळी आपली एकसारखी चौकोनी आकारामध्ये येईल। तर बघा अशा पद्धतीने की नाही मी हे कट करून घेतलेलं आहे। आता की नाही बघा आवडीनुसार छोट्या मोठ्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। इथं पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी शंकरपाळी कट करून घेते, तुम्ही सुरीच्या साहाय्याने शंकरपाळी कट करून घेऊ शकता। पिझ्झा कटरच्या साहाय्याने की नाही खूप छान आणि व्यवस्थित शंकरपाळी कट होते। तर इथे बघा खूप सुंदर अशा ह्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या मी कट करते चौकोनी शेपमध्ये। तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्ही शंकरपाळ्या कट करू शकता। एका बाजूला की नाही कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आधीच। तेल आपलं छान गरम झालेलं आहे तोपर्यंत आपण ही शंकरपाळी बनवून घेतलेली आहे। इथे बघा आपलं तेलही गरम झालेलं आहे। एखादी शंकरपाळी टाकून बघायची तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे। गॅस मीडियम करायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही आहे। आणि की नाही आता आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। गौरी गणपतीसाठी की नाही आपण दिवाळीसारखाच फराळ करतो। गौरी ज्याच्या घरी असतात की नाही त्यांना की नाही सर्व फराळीचे पदार्थ करावं लागतात, चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळी, करंजी। तर या गौरी गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळी एकदा बनवून बघा, खूप छान होते आणि बिलकुल बिघडणार नाही। जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ना अगदी परफेक्ट असं प्रमाण जर तुम्ही घेतलं ना तुमची शंकरपाळी अतिशय सुंदर आणि खूप छान परफेक्ट होईल आणि खुसखुशीत होईल। तर चकलीचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। बिना भाजणीची चकली बनवलेली आहे, त्यानंतर पोह्याची चकली बनवलेली आहे, ज्वारीच्या पिठाची चकली बनवलेली आहे। अगदी कमी वेळामध्ये चकल्या तयार होतात, तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। इथे बघा आपल्या ह्या शंकरपाळ्या बऱ्यापैकी तळत आलेल्या आहेत। शंकरपाळी तळताना की नाही मीडियम गॅसवरतीच तळायची आहे। बघा असा छान असा कलर आलेला आहे शंकरपाळीला, म्हणजे समजायचं की आपली शंकरपाळी छान तळून तयार झालेली आहे। शंकरपाळी तळण्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही। आता बघा इथं शंकरपाळी करायचं म्हटलं की बराच वेळ जातो, तोपर्यंत आपलं पीठ घट्ट होतं, त्यामध्ये तूप घातलेलं असतं आपण म्हणून। तर पीठ घट्ट झाल्यानंतर शंकरपाळी आपल्याला लाटायला जमत नाही पटकन। तर त्यासाठी काय करायचं बघा इथं एका की नाही पॅनमध्ये की नाही मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि पीठ पाण्यामध्ये ठेवलेलं आहे झाकून, जेणेकरून आपलं पीठ छान सॉफ्ट आणि मऊ राहील। तर ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्ही। तर सगळ्या शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघू शकता तुम्ही किती छान आपली एकदम खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे। शंकरपाळीला लेअर पण खूप सुंदर आलेले आहेत। नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।